मित्रांनो, आज पुणे मेट्रो आजपासून स्वारगेटची चालू झालेली आहे. पुणे मेट्रोला आपण आतमध्ये जाऊन भेट देणार आहे. तर चला आतमध्ये बघू पुणे मेट्रो. व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, चॅनलला. नमस्कार मित्रांनो, मी सुरेश चव्हाण. आज पुणे मेट्रोचे स्वारगेट ते सिव्हिल कोडचे लाईनची ओपनिंग झालेली आहे. आपले भारताचे पंतप्रधान, लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन झाले. आजपासून स्वारगेटची मेट्रो चालू झाली. तर आपण पहिलीच ट्रिप संध्याकाळी 4 वाजता होती. त्या पहिल्या ट्रेनला आपण बसलो. तर त्याला आतमध्ये आपण बघू स्वारगेटचे मेट्रो स्टेशन कसं आहे. स्वारगेट ते शिवाजीनगर मेट्रो प्रवास खूप छान प्रवास झाला. 15 मिनिटांमध्ये स्वारगेट ते शिवाजीनगरला गेलो. आता 15 मिनिटात कसं गेलो ते आता बाकीचं आपण याच्यात पाहू. स्वारगेट मेट्रो स्टेशन 4 मजली खोल आहे. 4 मजले आपल्याला जिने सरकते जिन्याने खाली जायला लागते. इथे सगळे फुलांनी सजवलेले होते मेट्रो स्टेशन. आणि आम्ही पहिल्या ट्रेनला बसलो. खूप आनंद वाटला. हे 2017 साली याची भूमिपूजन झालं होतं आणि उद्घाटनाच्या वेळी पण आपण ओपनिंगला पण आलो. याचा सार्थ अभिमान वाटतो. बघा खोल मित्रांनो, आता पुणे मेट्रो चालू झाली स्वारगेटची. आपण आता दुसऱ्या मजल्यावर खाली चाललोय. इथं प्रकाश व्यवस्था पण खूप सुंदर केलेली आहे. आणि स्वारगेट ते PCMC हे मेट्रोचे तिकीट आहे 30 रुपये फक्त. आणि तुम्ही साधारणतः अर्धा तासामध्ये PCMC ला जाऊ शकता. हे बघा, आता परत आपण तिसऱ्या मजल्याला वरतून खाली तिसऱ्या मजल्यावर आलो. येथे ऑनलाईनची पेमेंटची पण सुविधा आहे. तुम्ही कॅश मध्ये पण पेमेंट करू शकता. पुणे मेट्रोनी खूप सुंदर व्यवस्था केलेली आहे. बाहेरून वाटतं अजून डेव्हलपमेंट झाली नाही, पण आतमध्ये एवढी स्वच्छ आणि डेव्हलपमेंट झालेली आहे. खूप बघण्यासारखं आहे. ऍक्च्युली फॉरेनला आल्यासारखं वाटलं. नाही, पुणे हे फॉरेन सारखेच आहे. मित्रांनो, इथे मला सेल्फी घेण्याचा मोह आवडला नाही. मी इथं सेल्फी घेत होतो आणि पूर्ण मेट्रो स्टेशन पाहत होतो. खूप सुंदर मेट्रो आहे. सर्वांनी पुणे मेट्रोचा वापर करावा. स्वारगेट, मंडई, कसबापेठ तिन्ही मेट्रो स्टेशन चालू झालेले आहे. स्वारगेट वरनं मंडईला आपण फक्त 10 रुपयात जाऊ शकतो आणि मोजून 5 मिनिटात तुम्ही स्वारगेटवरनं मंडईला जाऊ शकतो. मित्रांनो, मी ऑनलाईन पद्धतीने 2 जण होते, स्टाफ होते, त्यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने तिकीट घेतलं. तिथे कॅश काउंटर पण होते. कॅश काउंटरला खूप गर्दी होती. तर इथून बघू शकता मोठा व्ह्यू आणि वरतून डायरेक्ट प्रकाशाची काही कमी नाही. वाव, पूर्ण आकाश दिसतंय इथून. नियोजन खूप मस्त केलेलं आहे. बघा, इथे ऑनलाईन पद्धतीने हे सर आम्हाला ऑनलाईन पद्धतीने तिकीट काढून देत होती. आणि याच्या शेजारीच आपण कॅश मध्ये पण काउंटर होते. इथे आपण स्वतः कॅश टाकून तिकीट काढू शकतो किंवा कॅश काउंटर पण आहे. ते कॅश काउंटरला पण आपण हे करू शकतो. आपले महामेट्रोचं स्वतःचं ॲप आहे. त्या ॲपवरनं पण आपण तिकीट काढू शकतो. तर मी तिकीट काढलं. मला 14 रुपये
पुणे स्वारगेट ते शिवाजीनगरचे पडले. मेट्रो स्टेशनला आहे आपण. इथे हे सगळं चेकअप झालं, चेकिंग झाली. चेकिंग झाल्यानंतर आम्ही पुढे स्कॅनिंगला गेलो. तिथे तिकीट स्कॅन करून पुढे गेलो. इथे लिफ्टची पण सोय आहे आणि सरकता येण्याची पण सोय आहे. तुम्हाला जे चॉईस वाटेल तिथून जाऊ शकता. पण मी सरकता येण्याची वापर केला आणि याच्यातून अजून एक खोल आपल्याला जाऊ. फायनली आपण आता अंडरग्राउंड स्वारगेट मेट्रोच्या इथे आलो. पूर्ण व्ह्यू वाव, मस्त. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असे नवीन नवीन अपडेट आले तर तुम्हाला समजेल. किती मोठे बघा स्वारगेट मेट्रो स्टेशन. 4 मजली हे पार्किंग आहे. मेट्रोचं स्वतःचं पार्किंग आहे. ते चालू केलंय का नाही माहित नाही, पण मेट्रो चालू झालेली आहे. मग आम्ही मेट्रोचं सगळं तिथे फिरत होतो. दोन्ही रोड चालू झालेले, दोन्ही बोगदे मेट्रोचे अप डाऊनचे चालू झालेले. तर मेट्रो पुणे स्वारगेटच्या मेट्रोला तुम्ही कधी बसणार कमेंट्स करून सांगा. आम्ही फर्स्ट ट्रेनला बसलो. मित्रांनो, स्वारगेट मेट्रो स्टेशन मेट्रोची प्रवास करावा. पुणे मेट्रो स्वारगेटवरून PCMC ला जाणारी मेट्रो. खूप आनंद झाला. 6 वर्ष याच्यासाठी वाट बघत होतो आणि आता इथून कात्रज पर्यंतचे भूमिपूजन झालं. म्हणजे अजून पुढे 5 वर्षांनी कात्रज पर्यंत मेट्रो चालू होणार. एक नंबर. मित्रांनो, असा तर मी मेट्रोमध्ये पुणे मेट्रोमध्ये जवळजवळ 20 ते 25 वेळा प्रवास केलाय. पण स्वारगेट ते शिवाजीनगर अंडरग्राउंड प्रवास फर्स्ट टाइम करतोय. जमिनीच्या पोटातून ही रेल्वे जाते. आता आपण पुढे माहिती देतो. ते डिस्प्ले वरती दिलेले आहे स्वारगेट, मंडई, कसबा पेठ, सिव्हिल कोर्ट, शिवाजीनगर, रेंज हिल, खडकी, बोपोडी, दापोडी आणि PCMC पूर्ण रूट चालू झालेला आहे. खूप उत्सुकता होती मेट्रोमध्ये बसायची. एक 5 मिनिटं मेट्रो थांबली इथे आणि आपला प्रवास चालू झाला. नेक्स्ट स्टेशन मंडई कसे बोलतात हे पुढच्या स्टेशनची माहिती सांगतात. स्वारगेट शिवाजीनगर उभ्यानेच प्रवास केला. आता व्हिडिओ शूटिंग करायची होती. फार काही गर्दी नव्हती पहिल्या दिवशी. लोकांनी जास्तीत जास्त मेट्रोचा वापर करायला पाहिजे.
मित्रांनो, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मेट्रो विषयी 2 व्हिडिओ दिले जाईल. ते पण आपण पाहू शकता. पुणे शहराच्या पर्यटन स्थळांची माहिती दिली जाईल, ती पण आपण पाहू शकता. मित्रांनो, व्हिडिओच्या आय बटन वरती उजव्या साईडला आय बटनला आपल्या चॅनलची प्लेलिस्ट दिली जाईल पुणे पर्यटन स्थळांची. ते पण आपण एकदा आवर्जून चेकआउट करा. किती मोठे एकाच वेळी 1000 लोक या मेट्रो मध्ये प्रवास करू शकतात. 3 कोचचं हे मेट्रो आहे. आपण स्वारगेट ते मंडई 5 मिनिटात आलो आणि आता मंडई ते कसबा पेठ साधारणतः 7 मिनिटांमध्ये आपण कसबा पेठला पोहोचलो. आता ह्या ऐतिहासिक क्षण कसबा पेठ ते सिव्हिल कोड हे मुळा मोठा नदीच्या खालून प्रवास करतोय आपण. अंडर वॉटर मेट्रो, भारतातली दुसरी पहिली कोलकात्याची भारतातली दुसरी मेट्रो ठरली पुणे मेट्रो. अंडर वॉटर नदीच्या खालून आपण आता प्रवास करत आहोत. आपण इथं ट्रेन बदलू शकतो. तुम्हाला वानाडला कोथरूडला जायचं असेल तर तुम्ही सिव्हिल कोडला इथं ट्रेन बदलायला लागते, किंवा तुम्हाला पुणे स्टेशन किंवा रामवाडीला जायचं असेल तर तुम्हाला इथून ट्रेन कंपल्सरी बदलायला पाहिजे, लाईन बदलायला लागते. हे मेन सेंटर सिव्हिल कोड. इथून काही दिवसांनी शिवाजीनगर ते हिंजवडी पण मेट्रो चालू होणार आहे. लिटरली आपण स्वारगेट ते शिवाजीनगर 15 रुपयामध्ये 15 मिनिटांमध्ये आपण प्रवास केला. शनिवार रविवार 30% डिस्काउंट आहे. इतर वेळी 20 रुपये तिकीट आहे. आम्ही स्वारगेटवरनं शिवाजीनगरला आलेलो आहे. चला आता आपण वरती जाऊ. बाहेरून मग परत मेट्रोमध्ये येऊ. मित्रांनो, छत्रपती शिवाजीनगर हे मेट्रो स्टेशन हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या थीमवरती बनवलेले आहे. इथे तुम्हाला सिंहगड, पुरंदर किल्ला ह्या प्रत्येक किल्ल्यांचे फोटो इथं बघायला मिळतील. आणि मेट्रो स्टेशन पण तसं किल्ल्याच्या थीम प्रमाणे बनवलेले आहेत. इथे तुम्हाला आपल्या पुण्यातल्या किल्ल्यांची आणि महाराष्ट्रातल्या किल्ल्यांची माहिती मिळेल. खूप सुंदर महामेट्रोने हे काम केलेले आहे. आता तुम्ही आपण वरती चाललोय. खूप सुंदर मेट्रो स्टेशन आहे शिवाजीनगर मेट्रो स्टेशन. छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्टेशन. आपण आता आलोय छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्टेशनच्या बाहेर. इथे तुम्हाला बसची पण सोय आणि रिक्षाची पण सोय. तुम्ही इथून आपल्या इच्छास्थळी जाऊ शकता. इथे बघा कोरीव काम केलेले खूप सुंदर आहे. स्वारगेट ते शिवाजीनगर प्रवास.